बऱ्याच दिवसांपासून आपल्या बऱ्याचशा ताया सांगत होत्या की शिमला मिरचीची भाजी दाखवा. पण सध्या कसं आहे ना, मे महिना सुरू आहे आणि मसाल्यांची खूप जास्त ऑर्डर असल्यामुळे 2-3 दिवसातून एकदा तरी आपल्याला मसाले करावे लागतात. तर त्या गडबडीत तुमची ही आवडती रेसिपी राहून गेली. तर आज आपण बघणार आहोत तुमच्या बऱ्याच जणांची आवडती आणि माझीसुद्धा आवडती अशी ही ढोबळी मिरचीची बटाटा घालून भाजी. बटाटा घालून तयार केल्यामुळे ना लहान मुलं न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि कमी वेळ असेल, खूप घाईची वेळ असेल तशी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत दाखवलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. ढोबळी मिरची किंवा शिमला मिरचीची ही सुकी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 2 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो प्रमाणात ढोबळी मिरची घेतली, जी थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. स्वच्छ झाल्यावर आपल्या आवडीप्रमाणे चिरून घेतली. आता कसं असतं, ढोबळी मिरची ना बऱ्याच जणांना बी सकट आवडतं, काही जणांना बी काढून आवडतं. जसं तुम्हाला आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता. उभे पातळ सुद्धा चिरू शकता, चौकोनी तुकड्यांमध्ये सुद्धा चिरू शकता. म्हणजेच काय, ढोबळी मिरची तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चिरून घ्यायची. बाकी भाजी बनवण्याची पद्धत सेमच आहे. मी अशी ही चौकोनी सिम्पली आपली साध्या पद्धतीत चिरून घेतलेली आहे. खूप जास्त बारीक करायची नाही, कारण नंतर याचा गाळ होतो. थोडी मोठी मोठी राहिली ना तर खायलाही अगदी छान लागते. पाव किलो ढोबळी मिरची असेल तर त्यासाठी 2 मध्यम आकाराचे किंवा एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा सालं काढून फोडींमध्ये करून घेतलाय. फोडी आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही. आता तुम्हाला जर यामध्ये बटाटा आवडत नसेल, घालायचं नसेल तर फक्त ढोबळी मिरचीची भाजी करू शकता. पण ज्या मंडळींना ढोबळी मिरची नुसतीच खायला आवडत नसेल किंवा लहान मुलं असतील ना तर बटाटा जरूर घाला, भाजी मस्त लागते. दुसरीकडे गॅसवर एखादी कढई गरम करायला ठेवायची. लोखंडी भिड्याची कढई असेल तर जरूर घाला, कारण त्यामध्ये ना भाजी अगदी छान तयार होते. सुरुवातीला आवश्यकतेनुसार किंवा पळीभर आपण तेल घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घाला किंवा ठेचून घालू शकता. पण या भाजीला लसूण शक्यतो ताजा घाला, म्हणजे भाजीला चव लसणाची अगदी छान येते. आता साधारणतः मध्यम आचेवर थोडासा गोल्डन क्रिस्पी रंग बदलेपर्यंत आपण लसूण मस्त परतून घेतल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतला. साधारणतः एक 4 ते 5 मिनटं मोठ्या आचेवर थोडासा रंग बदलेपर्यंत थोडासा गुलाबी असा हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे साधारणतः कांदा परतून एक 4 मिनटं झालेली आहे. रंग बघू शकता, छान बदलल्यासारखा दिसत असेल. आता यामध्ये आपण जे बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या ना त्या घालणार आहोत. बटाटा शक्यतो कच्चाच घालायचा आणि ढोबळी मिरचीच्या तुलनेत बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, तर त्यामुळे कांद्यावर बटाटा आपल्याला 2 मिनटं थोडासा परतून घ्यायचा आहे. थोडासा रंग बदलला, थोडासा परतला की बटाट्याला सुद्धा भाजीमध्ये चव छान येते. रंग थोडासा बदलल्यावर इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे. फक्त धनापूड असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि साठवणीचं जे कोणतं तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आपण इथे अर्धा चमचा स्पेशल मालवणी मसाला, जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे, तो वापरलेला आहे. तुम्ही अगदी कोणताही वापरू शकता. सगळ्यात शेवटी भाजीला पुरेल इतकं या फोडणीमध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. अगदी सगळ्यात शेवटी मीठ घातलं तरीसुद्धा चालू शकेल. आता हे सगळे जिन्नस बटाट्यामध्ये साधारणतः एक 2 मिनटं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं. असं केलं की काय होतं माहिती आहे का, बटाट्याला एक तर भाजीमध्ये चव छान लागते आणि बटाट्याच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर, सगळे मसाले छान मुरले जातात. आता बटाटा 2 ते 3 मिनटं चांगलं झालं की यावर ढोबळी मिरची चिरून घेतलेली होती ना ती घातलेली आहे. सोबतच इथे आपण 2 लहान आकाराचे किंवा एक मोठा असेल तर टोमॅटो चिरून घ्यायचा. ढोबळी मिरचीला तुम्हाला माहिती आहे, एक विशिष्ट असा एक थोडासा उग्र वास असतो, तर टोमॅटोमुळे हा बॅलन्स होतो. शिवाय भाजीला ना थोडासा टँगी चटपटीतपणा टोमॅटोमुळे येतो, म्हणून टोमॅटो थोडा जास्त वापरला तरीसुद्धा चालू शकेल. आता हे सगळे जिन्नस, सगळे मसाले, भाज्या असतील, एक 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर थोडंसं तेल सुटेपर्यंत, रंग छान बदलेपर्यंत आणि सगळ्या घराच्या सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता ही आपल्याला फायनली वाफेवर शिजवून घ्यायची. तर त्यासाठी काय करायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर साधारणतः एक 7 ते 8 मिनटं भाजी आपल्याला शिजत ठेवायची. जरी भाजी शिजत ठेवली ना तरी एक 2 ते 3 मिनटानंतर अधूनमधून थोडं झाकण काढायचं आहे. भाजी थोडीशी वर खाली करून घ्यायची, म्हणजे कसं सगळीकडून एकसारखी छान भाजी परतली जाते किंवा छान शिजली जाते.
पुन्हा झाकण लावायचं आणि पुन्हा भाजी वाफेवर आपल्याला शिजत ठेवायची. अजिबात गॅस आपल्याला इथे मोठा करायचा नाही. तर इथे अगदी बारीक आचेवर भाजी शिजवून साधारणतः एक 8 ते 9 मिनटं झालेली आहे. ते एकदा झाकण उघडून बघितलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. बटाटा, ढोबळी मिरची छान मऊसूत शिजून तयार झाली आहे. जर कच्ची वाटत असेल तर पुन्हा थोडा वेळ वाफेवर शिजवून घेऊ शकता. यामध्ये आपण एक थेंबही पाण्याचा उपयोग न केल्यामुळे जरी तुम्ही प्रवासाला नेत असाल, फक्त बटाटा कांदा वगळता ही भाजी सेम पद्धतीने करून तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. जर आवडत असेल तर गॅस बंद केल्यावर 1-2 चमचे भाजलेल्या दाण्यांचा किंवा शेंगदाण्याचा कूट सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. अशी ही तुमची एकदम साध्या सोप्या पद्धतीत ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची बटाटा घालून तयार झालेला आहे. थोडंसं गरम असल्यामुळे थोडीशी भाजी तुम्हाला चिकट दिसत असेल. जसजशी ही गार होईल तसं मस्त एक मोकळेपणा आणि छान सुटसुटीतपणा भाजीला येतो. डब्यासाठी नेऊ शकता, प्रवासासाठी नेऊ शकता, घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा तयार करू शकता. गरमागरम भाकरी असेल, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता. तर नक्की करून बघा कशी झाली, कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तर नक्की ऑर्डर करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.